उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद शाहरुख पठाण सर। मॅच नंबर 5 पाचवा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो आजच्या दिवसभरातला आणि दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत। टीम जर अगदी आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मुसळगाव इंडियन्स हा संघ या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर वडांगळी सनरायझर्स ह्या दोन टीम्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय। मुसळगाव इंडियन्स मुंबई इंडियन्सचं नाव, सनरायझर्स हैदराबाद तसं वडांगळी सनरायझर्स हे नाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय। आयपीएलची ज्या टीम्स आहेत त्या टीम्स अशी नावं असतात तशी नावं या ठिकाणी या स्पर्धेला आहेत। या स्पर्धेमध्ये संघांची नावं निश्चितप्रमाणे अगदी आपण तशा प्रकारची पाहतोय। डॉटबॉल येताना पाहायला मिळालंय। सुरुवातीला फलंदाजी करत असताना काय फलंदाजी केली जाईल, किती मोठी धावसंख्या उभारली जाईल, आज धावसंख्येचा पाठलाग होतोय, आज धावसंख्येचा पाठलाग होतोही नाही, ह्या गोष्टी आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत। कोलबट्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय, एक सिंगल येताना पाहायला मिळाली आणि इथं अगदी आपण पाहतोय 2 धावा अतिशय वेगाने ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापला पुढे जाऊन पोहोचला तो आहे एकूण आत्ता 3 धावा धापन करते आपल्याला पाहायला मिळते। सोमनाथ गोसावी आहे पहिल्या षटकासाठी। सुरेख फटका, कॅप मध्ये चेंडू परत ढकललाय। यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू पाहायच्या असल्याने अडवण्याचा प्रयत्न करत होता, चेंडू अडला नाही पण चेंडू सीमाच्या बाहेर गेला। 4 रन चौकार आहे। पाहुणी मौका हा मारलाय चौका। हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार। या डावातला पहिला चौकार गणेश शिरसाट सर्जेंच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले। धापलकर धावसंख्या असेल ती आता 7 धावा। किरण पाटील आणि गणेश शिरसाट ही जोडी मैदानाच्या आत। यावेळेचा चेंडू सुरेख होता, बॅटमध्ये येऊ शकला नाही आणि बॅटच्या अगदी जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसरला गेलाय। मुर्दा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धापलकर धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती स्थिर आहे। टोटल स्कोर जो आहे तो आपण पाहिलं तर आहे आता 7 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघांसाठी प्रत्येक सामना अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जसजशी अगदी आपण पाहतोय 4था 5वा 6वा दिवस सुरू होणार आहे तसं अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेतली रंगत ही हळूहळू वाढली जाणार आहे। नेटबॉलचा इशारा पंचांचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला। आणि इथं यावेळेस अगदी आपण पाहिले बॅटमध्ये चेंडू येताना पाहिले मिळत नाहीये। त्या दरम्यान निर्णय चेंडू होईल, षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक बिन बाद 7 धावा। पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय खेळाडूंसाठी फिजिओथेरपी सुविधा केंद्र निश्चितप्रमाणे आपल्याला या स्पर्धेसाठी जे लाभलेलं आहे। आमचे फिजिओथेरपिस्ट साहिल जगताप सर निश्चितप्रमाणे आपल्या समोर येत आहेत आणि योग स्पाइन केअर मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी आपण पाहतोय की फिजिओथेरपिस्ट आता कंपल्सरी केले प्रत्येक टीमसाठी आणि आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये 14 संघांसाठी 14 फिजिओथेरपिस्ट जरी नसले पण सगळ्याच संघांमिळून एक फिजिओथेरपिस्ट आहे, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद। आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं योगदान आहे, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन। त्यांचं मार्गदर्शन, कारण आता फिटनेससाठी वेळ
देण्यासाठी आता लोकांना वेळ नाहीये, मग थोडेसे जे अडचणी तयार होतात त्यावरती कशा प्रकारची शॉर्टबट स्वीट मात असावी या गोष्टी त्यांच्याकडून जे शिकवल्या जातात. परत एकदा आपण पाहिलंय चेंडू का बॅटवरती येऊ शकत नाही, निर्धाव चेंडू आहे, धापलक स्थिर आहे. योगेश्वर चव्हाण के गोलंदाजी मार्क करते. 2 चेंडू आतापर्यंत टाकण्यात अजून एक चेंडू अगदी आपण पाहतोय, चांगला चेंडू येताना पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या, परत एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. किरण पाटीलची कामगिरी निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला या ठिकाणी जे पाहिलं मिळते. गणेश शिरसाट सरांची कामगिरी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, परंतु इथं जर अगदी आपण पाहिलं तर या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला, अगदी पंचवीस दिशेने क्षेत्ररक्षक दुर्बिणी चेंडूवरती पोहोचलाय. चेंडू कव्हर केला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावसंख्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आता एकूण 10 या धावसंख्येवरती. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या अगदी आपण पाहतोय 10-16 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात आणि गणेश सरांच्या बॅट मधून येतोय इथे रेवतचा एक चांगल्या प्रकारचा चौकार. धावफलकाची धावसंख्या जी आहे ती आहे आता 20. चौकार या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय गणेश शिरसाट आणि त्याबरोबर किरण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर आता 20 रन 20 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळेल. गोलंदाज या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. परत एकदा मिडविकेटला चेंडू पाठवलाय. हळूहळू अगदी आपण पाहतोय संत कामगिरी होतीये, परंतु केव्हा आक्रमक फलंदाजी होती, कधी मात्र डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संमिश्र कामगिरी आहे जी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धापलक एकीने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या आहे ती आता 21 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. तर किरण पाटील 2 चेंडू 2 आणि 12 चेंडू 19 गणेश शिरसाट सर. सोमनाथ गोसावी तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे किरण पाटील जिकडे संपुष्टात आली. 2 धावा बनवत किरण पाटील झेलवाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. डावखुरा त्याचा गोलंदाज सोमनाथ याचा चेंडू आपण पाहतोय उजव्या स्टीवरती होता. खूप चांगल्या प्रकारचा फटका, परंतु लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे तयारीत होता झेल घेण्याची आणि एक चांगला झेल निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालाय. पहिली विकेट आली आणि पहिला ब्रेक थ्रू निश्चितप्रमाणे मिळालाय आणि पहिला धक्का आहे तो मुसळगाव इंडियन्स या टीमला. पुढे सनरायझर्स मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रोखणार आहे, कारण गणेश शिरसाट जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एक धावसंख्या मोठी उभारण्याचा प्रयत्न या टीमचा सातत्याने असणार आहे. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू गणेश शिरसाट यांच्या बरोबर
चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय सोमनाथ याचा अचूक टप्प्याचा मारा आहे. 21 वरती धापलक अगदी आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात. नवनाथ माळी आलेत बॅटर मैदानाच्या आत. पहिला चेंडू तर त्यांना डॉट येताना पाहिला मिळालाय. 1-21 धाबा. इथे हलक्या तरी चेंडू अगदी जो टॅप केला गेलाय. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता 22 धाबा एक कड्याच्या मोबाईलमध्ये. एका धावन सेकंदाने खातं खुललं गेलं नवनाथ माळी याचं. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरं धापलक अक्षरशः अगदी आपण पाहतोय जो थांबवला गेला असं मध्ये हरकत नाहीये. सोमनाथ गोसावीचं मात्र कौतुक करावं लागेल खास करून. स्विचीचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल सुटलाय. एक संधी होती झेल घेण्याची आणि इथं आपण पाहतोय गणेश शिरसाट सरजी यांना मिळालं हे जीवनदान. आणि आता हे जीवनदान काय करामत करणार ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक संपले गेलं. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1-24. 24 लॉस ऑफ 1 विकेट इन 3 ओव्हर प्रोग्रेस. आपण पाहतोय एक चांगल्या दर्जेदार आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळतंय. सुंदर असे या मैदानाच्या अवतीभोवती जे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहे त्या फ्लेक्सची सुद्धा तितकीच मोठी कामगिरी आहे की या फ्लेक्स ज्यांचे लागले गेले त्यांचं सगळ्यांचं असणारं योगदान अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. मग संघमालकत्वाच्या माध्यमातून आहे, किट पार्टनरच्या माध्यमातून आहे, त्याबरोबर बॉल स्पॉन्सर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय वायस स्पोर्ट्स सिक्सिड कंपनी या कंपनीचे बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. त्याचबरोबर मेडिकल्स असतील, डॉक्टर्स आहेत, त्यानंतर एमआयडीसीतले असणारे काही कंपनी आहेत, त्याचबरोबर राजकीय स्तरावरती असणारे काही व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की सहकार, सामाजिक, औद्योगिक एक क्षेत्रातील असणारी जी काही लोक आहेत या व्यक्तींनी निश्चितप्रमाणे जे काही योगदान दिलेलं आहे त्या व्यक्तींचा बोलबाला या फ्लेक्सच्या माध्यमातून होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. मी मनापासून धन्यवाद देईल. खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे. चौथ्या षटकाला सुरुवात आहे. संदीप देशमुख सर अगदी आपण पाहतोय जे इथे गोलंदाजी मार्कावरती आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख झाले आणि एकच धाव या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आता समोर निश्चितच अगदी आपण पाहतोय सर वर्सेस सर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. तर संदीप सर विरुद्ध गणेश सर आहेत. देशमुख सर वर्सेस शिरसाट सर, सरजी वर्सेस सरजी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव निश्चितप्रमाणे जो केला गेला. संदीप देशमुख टू गणेश शिरसाट. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या उजव्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. धापलक वाढेल. धापलकाची धावसंख्या जी आहे ती पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता एकूण इथे स्विचीचा फटका पायाच्या सरी चेंडू आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धापलक 27 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. 27. परत एकदा जोरदार फटका नवनाच्या बॅटमधून खेळला गेलाय. काऊ कॉर्नरला अगदी चेंडू अगदी पोहोचला गेलाय. त्या दरम्यान एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आता एक संधी होती. ती संधी मात्र या ठिकाणी निश्चितप्रमाणे जी गमावली गेली. त्या दरम्यान धापलक स्थिर आहे. धापलकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती 28 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. संदीप देशमुख परत गोलंदाजीवरती तयार. लॉंगॉमच्या दिशेने चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान
इथे एक धाव होती आणि क्षेत्ररक्षण खराब झाले. दुसरी धाव जी पडून पूर्ण केली गेली आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळेचं चिन्ह अगदी आपण पाहिलं आहे. चांगला चिन्ह आपल्याला जो पाहायला मिळाले आणि आपण पाहतो षटक संपलं जाईल. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 30 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट. इन 4th ओव्हर कंप्लीट. ड्रिंक टॉली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एक छोटासा ड्रिंक ब्रेक अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यासाठी सौजन्य जे आहे सिन्नर एंटरप्राइजेस, प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब, किसन एक्वा, एक सुंदर असं प्रोडक्ट अगदी यांचं जे आपण पाहतोय आणि पिण्याच्या पाण्याची ज्या बॉटल्स आहेत किसन एक्वाच्या माध्यमातून आहेत. पिण्याच्या पाण्याचे 4 सौजन्य जे आहे ते सतीजी नेहे साहेब आपले कमिटी मेंबर आहेत. शिरसाट सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो एनर्जी ड्रिंक सौजन्य एनव्ही फार्मा कंपनी माळेगाव एमआयडीसी. तर गणेश शिरसाट सर आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवनाथ माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीकडून आता खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या गेल्या कारण 4 ओव्हर संपल्या 30 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला जो पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक या स्पर्धेचा 4था आहे आणि सामना क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती आपण पाहूया. या दरम्यान ब्रेक केलाय नवनाथ माळीच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6 रन. अभि भावसर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सातत्याने अभि भावसर आले की थोडेसे मागणे ठरले जाते तिथं कमबॅक करावं लागेल अभि भावसर यांना परंतु सातत्याने अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त फटकेबाजी नवनाथ माळी यांची. परत एकदा आपण पाहिलं इथे बॅट मध्ये चेंडू परफेक्ट मिळवू शकणार नाही. धावबाची संधी आहे आणि इथे सुरक्षित आहेत गणेश शिरसाट सर. धावफलक धावसंख्या 36. 5वं षटक चालू. बिग हिट केलाय परफेक्ट बॅट वरती चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलक धावसंख्या 42. अभि भावसार अगदी आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकले आणि 12 धावा त्यांना इथे खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात.
गोलंदाज तयारी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला गेलाय. नवनाथ माळी यावेळेस आक्रमक. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे चेंडू खूप सुरेख आहे. संदीप देशमुख यांच्या पायाला थोडीशी दुखापत आहे, थोडीशी इंजर्ड आहेत, परंतु तरी अगदी आपण पाहतोय अगोदरची मॅच मधला सुपरस्टार हिरो आहे. आणि लॉंग ऑफला चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळलाय आणि तिथे झेल सुटलाय आणि इथे रनआउट. रनआउटची शिकार नवनाथ माळी. धावबाद. स्कोर आहे एकूण आता 43 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहेत. 2 बाद 43 धावा. षटक संपले. ओके. षटक क्रमांक 5 संपले. 43 धावा आहेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आणि इथे परतावा लागेल. सागर सोनवणे जॉन्टी 0 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सागर आउट झाले. गणेश सर आहे नॉट आउट. ऍप मध्येच गडबड होऊन राहिली काय.
तसं काही नसतं. संदीप देशमुख या दरम्यान परत एकदा तयार आहे. इथे चेंडू निर्धाव आलाय. गणेश शिरसाट अगदी आपण पाहतो स्ट्राईकला आहे. 3 बाद 44 धावा धापलकरते आहेत. वरती धापलक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदरत्या खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 2 धावा आल्यात. तिसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही आणि धापलक आत्ता पोहोचेल तो एकूण या दरम्यान अगदी आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल. इथे चेंडू डॉट आलाय. 3 बाद 48 धावा धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसळगाव इंडियन्स या संघाच्या षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. मिड विकेटला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब झालं होतं आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 1 धाव पुढे गेले. 1 डॉट आणि 1 लॉंग ऑफला चेंडू निश्चित प्रमाणात खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल आणि या सिंगलच्या रूपाने धापलक 50 धावा धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढी इनिंग करतो तुमची आज जायचे मला. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार योगेश्वर चव्हाणके अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. 50 वरती धापलक स्थिर आहे. रामनाथ
इथं चेंडू डॉट येताना आपल्याला पाहिला मिळाला आणि तिथे विकेट पण आली. गणेश सर डॉट विकेट आली. विकेट नंबर 4. दुसरा सिंगल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण संदीप देशमुख सर यांचं. 2 चेंडू निश्चितप्रमाणे शेवटच्या षटकात टाकून झाले. त्यांनी आता अगदी भावसार गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्या या उर्वरित असणाऱ्या 4 चेंडूवरती करामत काय असणार आहे. यावेळेचा चेंडू उजवेष्टीच्या 12 वाईट बॉलचा इशारा आहे. धापलकाची धावसंख्या वाढेल. धापलक 59 59. परत एकदा परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. विकेट. चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 28 चेंडूमध्ये नाबाद 43 धावा आहेत गणेश शिरसाट सरांच्या. काय फलंदाजी केली गणेश सरांनी. 43 धावा नाबाद. आणि रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मदत आहे. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. आणि रिझल्ट फेअर डिलिव्हरी. एक डाव संपला. धापलक 67 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
68 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली जाते. गोलंदाज आलाय विलास सोमवंशी पहिल्या षटकासाठी आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नाईट रायडर्स या टीमचे संघ मालक आहेत राजू बाबर यांच्या शुभ मग टीम व्यवस्थापक निश्चितप्रमाणे आहेत आणि त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी घेऊ. कुंदेवाडीचा कॅप्टन अजूनही आलेला नाही. कुंदेवाडी या संघाचा संघनायक अजूनही उपस्थित नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. समाधान अवर याच्यासाठी तिसरा चेंडू डॉट आलाय. विलास सोमवंशी काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू लागोपाठचे डॉट टाकणे त्याला यश आलेलं आहे. गोलंदाज आहे सोमवंशी. एका बाजूला समाधान आहे आणि एका बाजूला सोमनाथ यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. आदरणीय अमोल भाऊ झगडे यांना विनंती टॉससाठी आपण या ठिकाणी यावं अशी आपणास विनंती राहील आणि इथे येईल षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. समाधान आवरे याच्या बॅट मधून षटकार येताना पाहिलं मिळालं. षटकाराने खातं खोललं गेलं संघाचं पण आणि समाधान आवरे याचं पण. कॅमेरामॅन दीपक खाडे फोकस करो. राईट झालेला चेंडू अगदी आपण पाहतोय. उजवीष्टीच्या बाहेरचा चेंडू अगदी स्क्वेअर लेगला इथे षटकार खेळला गेला समाधानच्या बॅट मधून. या दरम्यान फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. कॅमेरामॅन दीपक पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका.
कुंदवडी लायन्स ऑन द टॉस अँड धाबळकरची धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता 10 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू डॉट होते आणि बोला सर काय बॉल हरवलाय का मॅच बॉल अजून एक बॉल द्या अजून एक नवीन आदरणीय आमचे भैया पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यावर्षी पूर्णपणे राहण्याची व्यवस्था त्यांच्या सुंदर अशा शामेमध्ये केलेली आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे बॅट टू द चेंडू परफेक्ट मिडल ढकलला आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. 10 फलक 11 11 रन इन पोस्टर कंप्लीट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. गणेश शिरसाट अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि फलंदाजी मार्कवरती समाधानला आपण पाहणार आहे. 7 चेंडू समाधान आतापर्यंत खेळलाय. धावसंख्या आहे ती 11. या दरम्यान चेंडू हवेत. ओ झेल सुटला. जीवनदान इथे चेंडू कव्हर केला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. जर तुमचा धावफलक हा कमी असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षकांवरती जबाबदारी वाढली जाते आणि जर अशा कंडिशनवर तुम्ही झेल सोडत असाल तर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडू शकतो. 13 धावा आहेत आणि 13च्या 13 धावा एकट्या समाधानच्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय पंचाकडे हलकंसं अपील या दरम्यान केलं जाते आणि अपील पूर्णपणे फेटाळून लावलं गेलं. 13 वरती धावफलक अजूनही स्थिर असतील आपल्याला पाहायला मिळेल. विशेष करून अगदी आपण पाहतोय मुसळगाव इंडियन्स या संघाचे संघमालक श्री मुसळेश्वर पतसंस्था मुसळगाव व्हाईस चेअरमन आणि SS एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय सुदंबो शिरसाट यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी आपल्या सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन आणि STPL कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकाराच्या रूपाने धावफलक 17 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय समाधान आवारे. इथे झेल सुटला परत एकदा. सचिन उकाडे एसटीच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय आणि त्याच्याकडून झेल सुटला गेलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये परत एकदा आपण पाहूया. बॅटची कड हलकीशी होती आणि डाव्या बाजूला अर्थात डाव्या बाजूला झेपावं झेल घेणं तितकं सोपं नसतं परंतु झेल होणं गरजेचं असतं कारण लो स्कोअर मॅचेस आहे. इथे फाईन लेगला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका.
हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावकर्ती धावसंख्या बिन बाद 21. 2 षटकं संपलेली आपल्याला जे पाहायला मिळतात. गोलंदाजीला आता गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज कोणी ते आपण पाहू. पहिले 12 चेंडू जे आहेत 2 ओव्हर जे आहेत या पूर्णपणे खेळणारा समाधान आवारे आणि त्यांनी बनलं तब्बल 21 धावा. 12 चेंडू सोमनाथ गोसावी हा नॉन ट्रॅकच्या बाजूला होता आणि 13व्या चेंडूला त्याला स्ट्राईक भेटलेले. काय कॉन्फिडन्स लेवल कमी की जास्त. आणि इथं अगदी आपण पाहूया पहिल्या चेंडूवरती इथे आलेली विकेट सोमनाथ गोसावी. इथे होईल शून्यावरती बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारी. आपण पाहिलंय की विलास याचा चेंडू बॅटचीकडे आणि त्यानंतर यष्टीरक्षक गणेश शिरसाट यांनी घेतलेला झेल आणि त्यानंतरचं रिॲक्शन तुम्ही पाहिलं असेल. कारण याच्या अगोदरच्या गोलंदाजीमध्ये 2 वेळेस त्यांच्याच गोलंदाजीवरती 2 झेल सुटले गेले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो की त्यांनी झेल घेतलाय नवीन गोलंदाज असताना. त्यावेळेस थोडंसं साहजिकच मनामध्ये या गोष्टी सातत्याने खटकत राहतात की नाही मी गोलंदाजी करत असताना झेल होणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. कारण इतका मोठा सामना नाहीये परंतु लो स्कोअर मॅचेसवरती आता कशा प्रकारे मात करायची त्यासाठी क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला चांगल्या प्रकारची साथ देणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. उर्वरित 35 चेंडू आणि 47 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय इथे हलकं सापी निश्चितप्रमाणे केले गेलं होतं. धापलगती धावसंख्या अगदी आपण पाहूया. इथे एक धावण्याची प्रमाणे इथं आपल्याला जे पाहायला मिळाली. बावीस वरती धापलक फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती आहे. परत एक डॉट बॉल इथं. हो 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 इथे खराब कामगिरी आहे. ह्या चुका टाळाव्या लागतील आणि अगोदर आपण पाहिलेलं आहे की आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये ह्या चुका झाल्यानंतर चुकांचं प्रायश्चित्त कशा प्रकारे काही संघाने भोगलेलं आहे. त्याप्रकारे धावसंख्या 23. विलास सोमवंशी काय गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडू विकेट आली. दुसरा चेंडू डॉट आला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती लेगबाईजच्या सिंगल धावा आल्यात. 23 वरती धापलक अगदी आपण पाहतोय. तिसरं षटक चालू असताना समीकरणे 32 चेंडू आणि 45 धावा. या दरम्यान अजून एक चेंडू डॉट. आणि इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि विलास सोमवंशींसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. मिडल ओव्हर या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहिली मिळाली विलास सोमवंशी यांच्या रूपाने. जबरदस्त कामगिरी. अचूक टप्पा. विलास सोमवंशी कामगिरी. 2 षटकं 1 मिडल 11 धावा आणि 1 विकेट. विलास सोमवंशी या स्पर्धेतलं पहिलं निर्धार षटक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. 23 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता उर्वरित चेंडू जे शिल्लक राहतील ते 30 धावा बनवायच्या. 45 म्हणजे सामना 36 चेंडू 45 चा होता. आता 30 चेंडू 45 वरती सामना
येऊन निश्चितप्रमाणे टेपलेला आहे. 33-47 असा सामना होता. 2 धावा लेगबाईच्या आल्या आणि आता 30-45 हा सामना बाकी आहे. गणेश शिरसाट आलेत गोलंदाजी मार्कवरती. आता समाधान या दरम्यान फाईन लेगला चेंडू पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अगदी मिडस्टिकवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गणेश सरांचा, परंतु काय जबरदस्त फटका खेळला गेला समाधान अवरेच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण पाहतोय सातत्याने या फटक्यावरती जेवढं प्रेम करावं ना तेवढं कदाचित कमी पडलं जाईल. जेवढं कौतुक करू ते कदाचित शब्द कमी पडले जातील. इतका चांगला आणि देखणा फटका समाधानच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याला एक जीवनदान आहे. हे सगळ्यात महत्वाचं. 2 जीवनदान आहेत आणि या जीवनदानाचा फायदा तो मैदानाच्या आतमध्ये घेतोय. कारण आपल्या नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान जर दिलं तर तो व्यक्ती आयुष्यभर आपल्याला विसरू शकत नाही. पण क्रिकेटमध्ये जीवनदान मिळालं तर बदला घेतला जातो. स्विचिचा फटका होता. इथे चेंडू बॅटवरती नाहीये, चेंडू निर्धाव आहे. दाबरकाची धावसंख्या 29. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक अजूनही चालू आहे. सामना अगदी दोलाने स्थितीत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू अगदी पाहतोय प्रतिदा डॉट बॉल येताना पाहिजे मिळाले. एक षटकार आला होता आणि षटकारानंतरचे पुढचे दोन्ही चेंडू डॉट येताना पाहिजे मिळाले. करंट रन रेट जो आहे तो 8.29 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 8.67 आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सामना निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय. समाधान आवारे याचा संपलाय खेळ. क्षेत्ररक्षकाने घेतलाय चांगला असा झेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 29 धावा धावपल करते ते 29 पैकी 27 धावा एकट्या समाधान आवारायच्या आहेत. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. एक छोटासा ड्रिंक ब्रेक असेल आणि परत एकदा आपण डीजे मयूर यांच्याकडे जाऊया. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस प्रोप्रायटर माननीय कैलास शिरसाट, मुसळगाव इंडियन्स. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगळी सनरायझर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगळी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार, सिन्नर. वडांगळी सनरायझर्स. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 बाद 29 धावा धापलकरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 9ची सरासरी अजूनही राखावी लागणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 26 आणि धावा बनवायच्या आहेत 39. एक छोटासा ड्रिंक ब्रेक अगदी आपण पाहिलाय. सिन्नर एंटरप्राइजेस, रतनजी पडवळ साहेब, किसन एकवा, पाण्याची जार सतीजी नेहे साहेब आणि एनर्जी ड्रिंक NV फार्मा कंपनी मालेगाव MIDC. इथं अगदी आपण पाहतोय परत एकदा क्षेत्ररक्षण सुरेख झाले आणि एक चेंडू निश्चितप्रमाणे डॉट येताना आपल्याला जो पाहिलं मिळतोय.
इथे मात्र झेल होऊ शकला नाही. परत एकदा इथे जीवनदान आपल्याला जे पाहायला मिळाले. धाबांची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 31 धावा. षटक क्रमांक 4 संपले. 24 चेंडूत 31 झाल्यात. 24 चेंडू 37 बनवायचे आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. नवीन गोलंदाज आता आपण गोलंदाज मार्कावरती पाहणार आहोत. गोलंदाज आलेत आता गोलंदाज मार्कावरती. राम शिरसाट याची प्रमाण अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार गोलंदाज मार्कावरती. या दरम्यान अगदी आपण पाहिले की आपण चेंडू क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण खराब. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. खराब क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहिले. खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती धापलक निश्चितप्रमाणे या चौकाच्या रूपाने वाढला जाईल. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे आता 35. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिले. राम याचा उजवेष्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आणि रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जो घेतलाय. कुंदवाडी लायन्स काय निर्णय तुमचा? क्षेत्ररक्षण आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला व्हाईट बॉल आहे. एक मिनिट सर फक्त. टू बी कंटिन्यू सर. दाबराच्या धावसंख्या निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो वाईट बॉलच्या रोपडे असलेली ती आता 36 वरती. 23 चेंडू 32 धावा. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान उंची खूप. परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आणि यावेळेस झेल झालाय. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. धावगती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 36 ते 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता संदीप देशमुख सर अगोदरच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो मैदानाच्या आतमध्ये राम शिरसाट गोलंदाज आहे आणि समोरच्या बाजूला संदीप देशमुख सर आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय राम शिरसाटचा एक चांगला चेंडू आहे, बॅटवरती येऊ शकला नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी होती. वडांगली सनरायझर्स आणि मुसळगाव इंडियन्स यांच्यामध्ये ही लढत आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पंचांच्या डाव्या त्याला पार करून इथे परत एकदा डॉट बॉल. राम शिरसाट एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपल्याला सातत्याने या गोष्टी पाहायला मिळतील की अचूक टप्पा आहे, राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा आहे आणि चेंडू उजव्या स्टीवरती टाकून थोडासा चेंडू राईज होताना पाहायला मिळते. डॉट बॉल लागोपाठचे 2 आलेत. 36 वरती दाबलक स्थिर आहे. 20 चेंडू 32 धावा. उलटा समोरच्या बाजूला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता एकूण 37 धावा आहेत. उर्वरित 19 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. 19 चेंडू आणि 31 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या बाकी राहिलेल्या. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामन्यामध्ये रंगत निश्चितप्रमाणे वाढली जाते. डॉट बॉलची मालिका या दोन्ही डावात आपण पाहिलेली आहे सातत्याने. यावेळेस सध्या आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 5वं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 3 बाद 37 धावा आहेत. 18 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. समीकरण आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी राहिलेत ते अजूनही 18 आणि बनवायच्या आहेत त्या अजून 31 धावा. 18 चेंडू 31चा सामना बाकी आहे. दोन्ही संघाकडे जिंकण्याची नामी संधी आहे. या मॅच मध्ये कोण कोणावरती मात करतं हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान स्क्वेअर कटचा फडका, कॅपमध्ये चेंडू सी मारण्याच्या बाहेर. 4 रन, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावफलकावरती धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढेल. धावफलक असेल आता 41. 17 चेंडू बाकी राहिलेत. 27 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, नवनाथ. हो, फाईन लेगला चेंडू पोहोचलाय. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न संदीप देशमुख यांच्या बॅटमधून होतोय. अजून एक चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. लागोपाठच्या 2 चौकारांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचल्या. 45 या धावसंख्येवरती 16 चेंडू आणि 23 धावा अजूनही बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. गोलंदाज अगदी आपण पाहतोय नवनाथ माली गोलंदाजी मार्कवरती आहे. नबी महोत्सर 3 चेंडू 2, 5 चेंडू 9 संदीप देशमुख. प्रत्येका समोरच्या बाजूला भन्नाटवे क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. लागोपाठचा 3रा चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 49. 15 चेंडू आणि 19 धावा.
गोलंदाज तयार असेल. यावेळी चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट यार्क बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाही. गोलंदाज स्पर्धेत तयार आहे. क्लीन बोल्ड. हो गई गलती, हो गई फुल दांडी गुल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची ताळी. संदीप देशमुख सरांनी डाव तर सावरला होता, पण आता इथून पुढे हा सावरलेला डाव इथून पुढे सावरला जाईल. बॅटर मैदानाच्या आतून आता सागर वाणी यांना आपण पाहणार आहे. सावरलेला डाव आता सावरला जाईल की जे काही आवरावर आपण केली ती परत एकदा विखुरली जाईल ते पाहिजे. 13 चेंडू आणि 19 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगोदर आपण पाहतोय सागर वाणी. हो चेंडू फ्लिक केला, चेंडू हवेत आणि झेल सुटला. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एक सोप्पा झेल होता, सोप्पा झेल या ठिकाणी सुटला गेलाय आणि चौकार सुद्धा आलाय. आणि या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोचलाय. 4 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. 4 बाद 53 आहेत. 12 चेंडू 15 धावा. 12 चेंडू 15. एक धाव अतिशय महत्वाची आहे. धावांसाठी असणारी धाव अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी करतात मैदानाच्या आत. आपली आपली शर्ती झुंज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्क करतो आला गोलंदाज राम. 12 चेंडू 15 धावा. सूर्यप्रकाशचा फटका अगदी आपण पाहतोय. लॉंग आपला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. चेंडू हातातून सटकलाय. मला असं वाटतंय की हे क्षेत्ररक्षक अगदी क्षेत्ररक्षण करत असताना यांच्या हातातून सातत्याने जे बॉल सटकले जात आहेत. सकाळी आंघोळ झाल्यानंतर जे काही डोक्याला तेल लावले ते अजून आहे तसं जातलं आहे. सातत्याने ते बॉल सटकले जात आहेत. मग काय करावं लागलं अशा वेळेस तिथे जी माती असेल ना शेजारी ती हाताला लावी लागेल, कारण त्या मातीमध्ये चिवटपण आहे, मेहनत आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहिलेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू पंच दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न करत असताना धावबादची संधी आहे आणि फलंदाज धावबाद. 5वा फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची ताळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. इथे धक्का क्रमांक जर अगदी आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये 5वा आपण पाहिला. 5 बाद 56 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे मिळेल तो असेल योगेश्वर चव्हाणके. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहणार आहोत. योगेश्वर चव्हाणके स्ट्राईकला आहेत. गोलंदाज तयार आहे. मॅच मध्ये रंगत येते. 10 चेंडू. हो इथं अगदी आपण पाहिलं चेंडू सुंदर त्या खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं तर एक धावेल धापलक एकीने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या जी आहे
या लेग बाय चेरोपडी धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो असेल आता 57. 9 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 11 धावा. 9 चेंडू 11. सामना रंगतदार अवस्थेत आहे. आम्ही 9 चेंडू 10चा एक सामना पाहिलाय. तो आला होता 1 चेंडू 7 वरती. इथं तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे का? त्यासाठी गोलंदाजी काय होते हे पाहिला खूप मजा येणार आहे. इथे चेंडू डॉट आलाय. शेवटच्या 8 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. 8 चेंडू आणि 11 धावा असून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय राम शिरसाट. गोलंदाजीचं कौतुक करायला गेलं राम शिरसाटचं 10 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 9 धावा आतापर्यंत त्यांच्या खर्च केलेल्या आहे. परत एकदा इथं अगदी आपण पाहतोय धावबाची संधी आहे आणि इथे गणेश शिरसाट यांच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. एक सिंगल आली. सिंगल चेंडू आपल्या पुढे जाऊन पोहोचला असेल आता 58 वरती. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावा हा निर्णायक चेंडू आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. कोण बाजी मारतय ते आपल्याला पाहायचंय. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येचा पाठलाग अजून करायचा आहे वडांगळे सनरायझर्स या संघाला. मुसळगाव इंडियन्स या संघाला इथं मात्र धावसंख्या रोखायची आहे. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येचा पाठलाग अजून करायचा. राम तयार आहे. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय योगेश्वर चव्हाणके. 7 चेंडू 10. कोण जिंकतंय वडांगणी की मुसळगाव? विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय खेळला. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावबाची संधी आणि इथे फलंदाज होईल बाद. धावबाद. विकेट म्हणजे एक धाव आणि अगदी आपण पाहतोय इथे फलंदाज होईल धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आता शेवटचा षटक 6 चेंडू 9 धावा. सामना जिंकल्यावरती घेतील का प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव जर जिंकेल मुसळगाव आणि तेव्हाच वाजेल टाळी जेव्हा जिंकेल वडांगळी. 6 चेंडू आणि 9चा सामना बाकी राहिला आणि गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती कोण आहे. 6 चेंडू आणि 9 धावसंख्या रोखण्यासाठी गोलंदाज असेल नवनाथ माळी. कारण तितक्या ताकदीचा अगदी आपण पाहतोय गोलंदाज आहे. समोर तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. कारण असं म्हटलं जातं कि अपनी कीमत उतनी रखी जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो जिंदगी का हो या हो क्रिकेट का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. त्यामुळे हुकमी एक्का नवनाथ माळी असणार आहे का? हुकमी एक्का शरद या ठिकाणी असणार आहे का? भन्नाट वेग नवनाथचा. चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू. धावा बनवायच्यात 9. 5 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज अगदी आपण पाहतोय नवनाथ गोलंदाजी मार्क करतोय. काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय. पाहिलं मजा आहे. पैसा वसूल मॅच. एसटीपीएलचा क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 5. विकेट केलाय. उंची खूप, लांबी थोडीशी कमी आहे आणि झेल फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मिळाली तर बळीची टाळी. गोलंदाज नवनाथ माळी बाद झालाय. फलंदाज संघ आहे वडांगळी. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 4 धावा बनवायच्यात 9 ने बाटर मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेअर किरण खोळे यांच्या जागेवरती निश्चितप्रमाणे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर शुभम खोळे आलेत. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवरती
नवनाथ शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत. 9 धावा. या दरम्यान चेंडूची उंची खूप, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे जीवनदान. आत्ताची 1 धाव. गणेश शिरसाट सर आता सातत्याने विचार करत असेल कि कौन सा प्लेयर, कौन सा खिलाड़ी किस जगह पे खड़ा कर दूं जहां पे कैच लिया जा सकता है. असा कोणता खेळाडू असेल की त्या जागेवरती त्याला उभं केलं म्हणजे झेल होतील. पण सामन्याची रंगत निश्चितप्रमाणे वाढली गेली. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 3 धावा बनवायच्यात. 8 3 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला योगेश्वर चव्हाणके. नवनाथ तयार. बिग हिट आणि इथे चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. तिथे अगदी आपण पाहतोय अगदी हळुवारपणे चेंडू आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. चेंडू आता आला नाही, षटकार आलाय. मॅच आली आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. दोघेंचे धोरण. या दरम्यान मात्र समोरच्या बाजूला झेल होणार आहे का चरण. आणि हा सामना वडंगळी सनरायझर्स संघाने 1 चेंडू राखून जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन आणि मुसलमान इंडियन्स आपल्या मनापासून कौतुक. चांगला सामना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच गोस टू समाधान आवारे. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगळी सनरायझर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगळी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार सिन्नर. वडांगळी सनरायझर्स. मॅच मध्ये रंगत आली, परंतु विशेष म्हणजे झेल सुटल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणानंतर काय परिणाम असतात हे मुसळगाव इंडियन संघ निश्चितप्रमाणे विसरू शकत नाही. तर दोन्ही